डिफ्लेक्शन से मीटर ब्रिज. आता मीटर या शब्दाचा अर्थ काय? इथे आपण 1 मीटरची कंडक्टिंग वायर यूज करणार. म्हणजे ए टर्मिनल पासून सी टर्मिनल पर्यंत असलेली कंडक्टिंग वायरची लेंथ काय? 1 मीटर. म्हणून ह्या सर्किटला किंवा ह्या ब्रिजला नाव दिलेले मीटर ब्रिज. याचं वर्किंग हे सिंपल वेटसन मीटर ब्रिज वापरायचं. म्हणजे इथे सुद्धा आपल्याला 4 रेजिस्टन्स घ्यायचे. हे 4 रेजिस्टन्स आपण वरती असलेल्या 2 गॅप मध्ये 2 रेजिस्टन्स आणि ह्या कंडक्टिंग वायर पासून आपण 2 रेजिस्टन्स बनवतो. कारण कोणतीही कंडक्टिंग वायर असेल तर ते एक रेजिस्टन्सच काम करते. हे आपण गेल्या वर्षी करंट इलेक्ट्रिसिटी मध्ये पाहिले. तर इथे असलेला x हा अननोन रेजिस्टन्स आहे. r आणि ही लेंथ ही काय आहे? आपल्याकडे असलेली नॉन रेजिस्टन्स. म्हणून x is connected to the left gap of circuit by unknown resistance. R is connected to the right gap of circuit by known resistance or resistance box. आता रेजिस्टन्स बॉक्स मध्ये 1 ओम पासून 10,000 ओम पर्यंत डिफरंट रेजिस्टन्सच्या काय असतात? व्हॅल्यू असतात. त्याच्यानंतर B to D टर्मिनल्स. ह्या टर्मिनलच्या मध्ये म्हणजे आपण जर वेटसनचा ब्रिज पाहिला तर त्या ब्रिज मध्ये आपल्याला आठवत इथे आपण A B C D आणि 4 रेजिस्टन्स देतो होते P Q R S. तर त्याच्यात 2 डायगोनलच्या पॉइंटला म्हणजे A आणि C या टोटल एक डायगोनल झालं. त्याला बॅटरी आणि की बसवली होती आणि दुसऱ्या डायगोनलच्या मध्ये काय होता? गॅल्व्हॅनोमीटर होता. म्हणजे B आणि D ह्या दोघांच्या मध्ये आपण काय बसवतोय? गॅल्व्हॅनोमीटर बसवतोय. इज G. पण हा D पॉइंट्स हा व्हेरिएबल आहे. म्हणजे त्या D पॉइंट्सला आपण काय कनेक्टेड केलेले? K डॅश फॉर जॉकी और स्लाइडिंग की. कारण की ही जसजशी याची पोझिशन्स बदलेल तसतसं त्याच्या अक्रॉस असलेलं रेजिस्टन्सची व्हॅल्यू काय होते? चेंज होते. आणि रेजिस्टन्सची व्हॅल्यू बदलली तर ह्याचा रेशो बदलणार आहे. म्हणजे ह्याचा रेशो सुद्धा काय होणार आहे? सिमिलरली त्या प्रॉपर्टीज मध्ये चेंज होईल. म्हणून इथे असलेला पॉइंट्स आपण हा काय देतो? की हा स्लाइडिंग पॉइंट देतो की जो व्हेरिएबल आहे. त्याच्यानंतर आपण इथे बॅटरी की कनेक्ट केलेली आहे बाय ए आणि सी टर्मिनलच्या मध्ये की आहे आणि पुन्हा ह्याच टर्मिनलला आपण RS म्हणजे रिओस्टॅट मीन्स ऍडजस्टेबल रेजिस्टन्स. आता ह्या ऍडजस्टेबल रेजिस्टन्सचा यूज कशासाठी केला जातो? तर त्याचा यूज ह्या गॅल्व्हॅनोमीटरला डिफ्लेक्शन्स मॅक्झिमम किंवा त्याला आपण फुल स्केल डिफ्लेक्शन सुद्धा म्हणतो. तर तो मॅक्झिमम डिफ्लेक्शन दाखवण्यासाठी. म्हणजे ज्यावेळेस आपण एक्सपेरिमेंट करणार आहोत त्यावेळेस हा D पॉइंट ज्यावेळेस मी A ला जॉईन करू म्हणजे इथे जॉईन करणार आहे त्यावेळेस G चं डिफ्लेक्शन हे पूर्ण आउट ऑफ गेलं पाहिजे त्याच्या लेफ्ट साइड आणि किंवा मी त्याला जर इकडे कनेक्ट केलं तर त्याचं डिफ्लेक्शन इकडे आलं. जर ते डिफ्लेक्शन एक नसेल तर मी हा रिओस्टॅट काय करतो? ऍडजस्ट करतो. म्हणजे रिओस्टॅटचा यूज हा आपल्या गॅल्व्हॅनोमीटरला फुल स्केल मध्ये किंवा मॅक्झिमम डिफ्लेक्शन साठी ऍडजस्ट केला जातो. असं आपलं सिंपल काय ऍडजस्टमेंट. आता मीटर ब्रिजचं वर्किंग काय? आपल्याला वेटसन ब्रिज हा कधी सॅटिस्फाय होतो? ज्या वेळेस B आणि D टर्मिनल्स मधून गेलेला करंट 0 असेल किंवा B आणि D टर्मिनल्स वरती अप्लाय झालेला पोटेन्शियल डिफरन्स हा 0 असेल. त्याच वेळेस वेटसन ब्रिज काय होतं? सॅटिस्फाय होतं. म्हणजे इथून असलेलं डिफ्लेक्शन हे काय आलं पाहिजे? 0 होतं. म्हणजे गॅल्व्हॅनोमीटरच्या ह्या पॉइंट्सवर गॅल्व्हॅनोमीटर्स इथे 0 इथे मॅक्झिमम 30 आणि इथे मॅक्झिमम 30. असं सिंपल तुमचं काय इन्स्ट्रुमेंट. हा ज्यावेळेस पॉइंटर 0 वरती येईल त्याच वेळेस इथून गेलेला करंट काय असणार आहे? 0 असणार आहे. आपलं सर्किट हे वेटसन्स मध्ये काय होणार आहे? कन्वर्ट होणार. मग ते 0 येण्यासाठी आपण पाहिले की जर तो इकडच्या बाजूला असेल तर ह्या बाजूला फुल स्केल डिफ्लेक्शन दाखवणार आहे. बरोबर आहे. म्हणजे जसजसा तुमचा पॉइंट इकडे शिफ्ट होत जाईल तस तसं हे डिफ्लेक्शन्स ह्या बाजूला एक जाणार. म्हणजे फक्त एकाच पॉइंटला तुमचं डिफ्लेक्शन काय असेल? गॅल्व्हॅनोमीटर्स मधलं 0 असेल. गॅल्व्हॅनोमीटर shows the 0 deflection. Therefore, passing current through the galvanometer
diameter is 0, then satisfy the Webster's network bridge condition. आणि मग ती ब्रिज कंडिशन जर सॅटिस्फाय झाली तर आपलं काय येतं, द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स म्हणजेच x डिवाइडेड बाय r इज इक्वल टू द रेशिओ ऑफ रेजिस्टन्स. इथल्या रेजिस्टन्सला आपण म्हणू AB आणि ह्या रेजिस्टन्सला म्हणू आपण DC. ह्या D पॉइंट पासून, D पॉइंट आपला नल पॉइंट, त्याला नल पॉइंट का म्हणायचं तर गॅलेनोमीटरचं रीडिंग काय आहे, 0 0 मीन्स नल, म्हणून इथे जी येते तो नल पॉइंट, त्याला नल कंडिशन सुद्धा म्हणतात किंवा नल बॅलन्सिंग पॉइंट इज इक्वल टू resistors across the length AB divided by resistors across the length BC. आता हा जो रेजिस्टन्स आहे मला माहित नाही, मला फक्त लेंथ माहिती आहे. इथे जी माझी मीटर स्केलची पट्टी आहे की नाही, त्या मीटर स्केलच्या पट्टीवरती रीडिंग आहे 0 पासून 100 सेंटीमीटर्स पर्यंत आहे. तर इथे जे रीडिंग्स आहेत ते रीडिंग माहिती आहे, त्या लेंथला मी काय म्हणतो L G लेंथ ऑफ लेफ्ट गॅप आणि इकडच्याला म्हणतो L R लेंथ ऑफ राईट गॅप. डिफरन्स आहे, तुम्ही लेंथ ऑफ AB सुद्धा म्हणा आणि लेंथ ऑफ BC सुद्धा म्हणा तरी चालेल, पण आपण सिंपल ह्या लेफ्ट साइड आहे म्हणून लेंथ ऑफ लेफ्ट गॅप आणि LR मीन्स लेंथ ऑफ राईट गॅप. इज therefore LG length of left gap and LR length of right gap. आता लेंथ आणि रेजिस्टन्सचं रिलेशन्स काय हे सुद्धा आपण गेल्या वर्षी पाहिले. रेजिस्टन्स is equal to specific resistance into length divided by area. हा गेल्या वर्षी आपण प्रूफ केलेला फॉर्म्युला. हा स्पेसिफिक रेजिस्टन्स इज डिपेंडिंग बाय द मटेरियल. ए क्रॉस सेक्शनल एरिया ऑफ वायर, इथे यूज केलेली आपली वायर युनिक वायर म्हणजे तिचा एरिया सगळे सारखा आहे आणि ए पासून सी टर्मिनल पर्यंत असलेली वायर एकच आहे, म्हणजे तिचा स्पेसिफिक रेजिस्टन्स सुद्धा काय सेम. म्हणजे रेजिस्टन्स इज ओनली डिपेंडिंग बाय द लेंथ. म्हणजे इथे RAD is equal to specific resistance length of AB divided by area and RDC is equal to specific resistance length of DC divided by A. ह्या इक्वेशनला फर्स्ट इक्वेशन म्हणून हे दोन इक्वेशन जर डिवाइड केले तर RAD divided by RDC is equal to length of AB divided by length of DC. Length of AB लाच आपण काय म्हणतोय लेफ्ट गॅप लेंथ आणि लेंथ ऑफ DC लाच आपण काय म्हणतोय राईट गॅप लेंथ. LG divided by LR. इक्वेशन 6. ह्या इक्वेशन फर्स्ट मध्ये जर सेकंड व्हॅल्यू जर पुट केली म्हणजे RAD आणि RDC ची व्हॅल्यू जर पुट केली तर x divided by r is equal to LG divided by LR. मला ही लेंथ मेजर करता येते कारण इथे स्केल दिलेली आहे, म्हणजे ही नॉन लेंथ झाली, ही सुद्धा नॉन लेंथ आहे. रेजिस्टन्स बॉक्स हा नॉन आहे कारण ऑलरेडी इथे मी रेजिस्टन्स बॉक्स नॉन घेतला, फक्त अननोन काय x आहे. therefore x is equal to r into LG divided by LR. तर सिंपल मीटर ब्रिजचा यूज करून मी अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करू शकतो. हा LG आणि हा LR. इथे अजून एक व्हॅल्यू पुट केली जाते. therefore LG plus LR is equal to 100 cm. बरोबर, ही 1 मीटरची लेंथ आहे, आपण आधी सांगितलेली सी 1 मीटर म्हणजे ही 100 सेंटीमीटर किंवा 1 मीटर घ्या. means LG is equal to 100 minus LR. इथे पुट करा किंवा आपण LG च्या ऐवजी LR is equal to
100 minus Lg. Therefore x is equal to r into Lg divided by 100 minus Lg. याची व्हॅल्यू पुट केली. येथे हा फॉर्म्युला आपल्याला एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी लागतो. सिंपल एक्सपेरिमेंट आहे, तुम्हाला एक्सपेरिमेंटला सुद्धा आहे. आपण एक्सपेरिमेंट करताना 6 रिडिंग घेतो. 3 वेगवेगळ्या नॉन रेजिस्टन्सच्या व्हॅल्यू म्हणजे रेजिस्टन्स बॉक्स मधले 3 नॉन व्हॅल्यू, एकदा लेफ्ट गॅप मध्ये आणि एकदा राईट गॅप. आता हा आपला लेफ्ट गॅप मध्ये अननोन आहे आणि राईट गॅप मध्ये नोन. याचे 3 व्हॅल्यूज येते. सेकंड वेळेस फक्त आपण ह्या दोघांची पोझिशन्स बदलतो. म्हणजे तुमचा नॉन रेजिस्टन्स लेफ्ट गॅप मध्ये येतो आणि अननोन रेजिस्टन्स राईट गॅप मध्ये येतो. बाकीची कोणतीही आपण ऍडजस्टमेंट बदलत नाही. म्हणजे पुन्हा इथे लेफ्ट गॅप रीडिंग आणि राईट गॅप रीडिंग, राईट गॅप रीडिंग, फक्त ह्या दोघांची पोझिशन्स बदलून सेम मेथड्सने आपण व्हॅल्यू फाइंड आउट करतो आणि त्या 6 रिडिंग मधून आपण एव्हरेज किंवा मीन काढून अननोनची एक्झॅक्ट व्हॅल्यू काय करतो, नोट डाऊन करतो. येते लक्षात? असं आपला सिंपल एक्सपेरिमेंट्स आहे. लेक्चर्स मध्ये काय सजेशन असतील त्या कमेंट बॉक्स मध्ये द्या आणि चॅनल सबस्क्राइब करा. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण वेट्सन मीटर ब्रिज हा एक्सपेरिमेंट्स पाहणार आहे. या इथे हे एक मीटर ब्रिजची स्केल आहे किंवा ह्याला मीटर ब्रिजचं इन्स्ट्रुमेंट सुद्धा म्हणतात. मीटर ब्रिज का म्हणायचं, त्याच्या ह्या एंडपासून त्या एंडपर्यंत एकूण 100 सेंटीमीटरची काय मॅग्नीची वायर आहे. म्हणजेच ती एक मीटरची वायर आहे. त्यामुळे त्या इन्स्ट्रुमेंटला आपण मीटर स्केल म्हणतो. आता हा एक वेट्सनचंच ॲप्लिकेशन्स आहे किंवा वेट्सन्सपासूनच तयार केलेले. इथे सुद्धा हे 2 रेजिस्टन्स आहे. एक इथे एक रेजिस्टन्स आहे, इथे एक रेजिस्टन्स. हे 2 रेजिस्टन्स आणि राहिलेले जे 2 रेजिस्टन्स आपण घेणार आहे ते लेंथमधून कन्व्हर्जन करणार आहे. 11th स्टँडर्ड्समध्ये आपल्याला माहिती आहे की लेंथ कोणतीही कंडक्टिंग वायर हे गुड रेजिस्टन्सचं काम करतं. म्हणजे त्याच्या डिपेंडिंग बाय द लेंथच्या रेशिओवर, जे आपण थेरीमध्ये सुद्धा पाहिलेले आहे. हा मीटर ब्रिजचा लेफ्ट गॅप आहे. त्या लेफ्ट गॅपमध्ये एक रेजिस्टन्स बसवलेला आहे. हा राईट गॅप आहे. ह्या राईट गॅपमध्ये एक रेजिस्टन्स बसवलेला आहे. म्हणजे जर आपण पाहिलं तर हा झाला ए टर्मिनल. ए पासून ह्या बी टर्मिनलमध्ये एक रेजिस्टन्स आहे आणि बी पासून म्हणजे या बी पासून सी टर्मिनल्समध्ये हा एक रेजिस्टन्स आहे. हा बी आणि त्याच्यासमोर असलेला डायगोनलचा पॉईंट्स म्हणजे डी, की ज्या बी आणि डी मध्ये आपण गॅल्व्हॅनोमीटर्स बसवलं आहे. बीला हा गॅल्व्हॅनोमीटर कट केलं आणि दुसरा जी वायर्स आहे ती आपण व्हेरिएबल ठेवलेली. त्याच्यानंतर ए आणि सी ह्या 2 डायगोनलच्या पॉईंट्समध्ये बॅटरी सेल आणि रिओस्टॅट, हा आपला रिओस्टॅट आहे. तर रिओस्टॅटचे हे मुव्हेबल की आहे आणि ही कॉन्स्टंट की आहे. म्हणजे इथून या इकडे आपलं काय होणार आहे, रेजिस्टन्स, आणि ही जॉकी आहे की जेणे आपला रिओस्टॅटचा आपल्याला रेजिस्टन्स कमी जास्त करता येतं. आता आपण ॲक्च्युअल एक्सपेरिमेंट्समध्ये पाहू. एक्सपेरिमेंट करताना ज्यावेळेस आपण बॅटरी सेल ऑन करणार आहे त्यावेळेस गॅल्व्हॅनोमीटर्स फुल स्केल डिफ्लेक्शनला जातो आहे की नाही ते आपल्याला पाहिजे. जर इथे टच केला तर गेलेल्या गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग्स आणि त्या तिथे टच केला तर आलेलं गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग आपल्याला चेक करायचं. आपण गॅल्व्हॅनोमीटरचं रिडिंग पाहणार आहे. आता मी जर या इथे ए साईडला टच केला तर गॅल्व्हॅनोमीटर्स कुठे येतं, 0 to 10च्या मध्ये येतं. आता मी रिओस्टॅट थोडासा ॲडजस्ट करतो. जर मी रिओस्टॅट ॲडजस्ट केला आणि पुन्हा टच केला तर गॅल्व्हॅनोमीटर आता माझा आउट ऑफ स्केल गेला, म्हणजे 30वर त्याला फुल स्केल. सेम प्रोसेस राईट साईडला टच केल्यानंतर गॅल्व्हॅनोमीटर कुठे येतं तर तो दुसऱ्या बाजूला आला, म्हणजे राईट साईडला आला. असं सिम्पल कन्सेप्ट आहे की तुमचा गॅल्व्हॅनोमीटर्स हा फुल स्केल झाला पाहिजे. नसेल होतं तुम्हाला तो रिओस्टॅटने काय करायचा आहे, ॲडजस्ट करायचं आहे. आता एक्सपेरिमेंट करताना आपल्याला माहिती आहे की आपल्याला वेट्सनने काय सांगितले की त्याचे जे 2 रेजिस्टन्सचा रेशिओ आहे तो राहिलेल्या 2 रेजिस्टन्सच्या रेशिओ एवढा असतो. तो रेजिस्टन्सच्या रेशिओपर्यंत लेंथमध्ये घेतलेला आहे. म्हणजेच ह्या 2 रेजिस्टन्सचा रेशिओ इथल्या लेंथच्या असलेल्या रेशिओ एवढा येणार आहे. तर इथे आपण 20-20 म्हणजे 40 आणि इथे सुद्धा आपण 40 असे दोन्ही 40चेच रेजिस्टन्स काढले जेणेकरून त्यांचा रेशिओ किती येतोय, 1 येतोय. आता आपलं असलेलं रिडिंगसुद्धा काय आलं पाहिजे, 1च आलं पाहिजे. म्हणजे ह्या लेनचा जो रेशो आहे 0 पासून त्या तिथपर्यंत आणि तिथून इथपर्यंत असलेला रेशो, तो रेशो काय झाला पाहिजे, सारखा आला पाहिजे. मी या इथे टच करतो तर तो 20कडे जातो गॅल्व्हॅनोमीटर्स. मी पॉईंट हळूहळू शिफ्ट करतो
आता मी इथे 35कडे आलो तर तो तुमच्या 0च्या जवळ आला, म्हणजे नक्कीच तुमचा पॉईंट्स ह्या साईडला असणार आहे. त्या याने आपण पॉईंट्स काय करणार आहोत, ॲडजस्ट करणार आहोत. आता इथे रिडिंग येते ते 50 रिडिंग्स येते, तर बरोबर 50 सेंटीमीटर्सवरती तुमचा गॅलॅनोमीटर काय झाला, 0 डिफ्लेक्ट आलेला आहे. म्हणजेच तुमची ह्या पॉईंटपासून इथपर्यंत डी हा 50 सेंटीमीटर्स आहे, आणि ह्या पॉईंटपासून इथपर्यंत असलेला डी हा काय 50, म्हणजे ए पासून डीचं अंतर 50 सेंटीमीटर आहे, आणि सी पासून डीचं अंतरसुद्धा काय 50 सेंटीमीटर. म्हणजे दोघांचाही रेशिओ काय येतं, सारखाच येतो आहे 1. म्हणजे आपलं एक्सपेरिमेंट काय होतं, सॅटिस्फाय होतं. ह्याच मेथडचा यूज करून आपण अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करणार आहोत वेगवेगळ्या रेजिस्टन्स बॉक्सच्या व्हॅल्यूला. आता आपण लेफ्ट गॅपमध्ये एक अननोन रेजिस्टन्स ठेवलेला. आता त्या अननोन रेजिस्टन्सची मला व्हॅल्यू काय करायची, फाइंड आउट करायची. अगेन सेम प्रोसेस, मी ए पॉईंटला लावतो तर गॅलॅनोमीटर माझा लेफ्ट साईडला आला, मी बी सी पॉईंटला लावला तर माझा गॅलॅनोमीटर राईट साईडला गेला, म्हणजे माझं फुल स्केल डिफ्लेक्शन्स होतं. आता मला नल पॉईंट शोधायचं जेणेकरून ह्या दोन रेजिस्टन्सचा रेशो इक्वल टू ह्या लेन्थचा असलेला रेशो हा माझ्यासाठी अननोन आहे. आणि या इथून मी नॉन रेजिस्टन्स 20, 30, 40 जसे आपल्याला हवे त्याप्रमाणे काढतो. तर मी तर 40चा रेजिस्टन्स काढलेला आहे. या इथून चेक केलं तर माझा पॉईंटर्स हा इथे आलेला आहे, म्हणजे ह्या बाजूला, म्हणजे मला त्या साईडला जायचं आहे. मी इकडे गेलो, माझा पॉईंटर इथे 0वरती आला आणि रिडिंग्स इथे आला. म्हणजेच हा पॉईंट्स काय आहे, तर या इथून इथपर्यंतचं हे LX रिडिंग झालं, आणि या इथून इथपर्यंतचं हे LR रिडिंग झालं, आणि ते रिडिंग येतं आहे 40/60. म्हणजे 40/60 ही त्याची झाली लेंथ. नोट डाऊन करायची. त्यानंतर मी सेकंड प्रोसेस करतो. आता मी रेजिस्टन्स चेंज केला, आता रेजिस्टन्स बदलला तर पुन्हा सेम प्रोसेस. लेफ्ट साईडला डिफ्लेक्ट होतो आहे, राईट साईडला डिफ्लेक्ट होतो आहे. मी पॉईंट फाइंड आउट करतो, माझा पॉईंटर लेफ्ट साईडला आहे, पुन्हा तो अजून लेफ्ट साईडलाच आहे, लेफ्ट साईडला आहे पण 0च्या जवळ, म्हणजे माझा आता आलेला पॉईंट्स हा कुठेतरी त्याच्या जवळ, म्हणजे या इथे माझा काय आला, पॉईंट्स आला. आता त्या रिडिंग्स काय झालं, LX आलं 46 आणि LR आलं 54. असे तुम्ही 2 किंवा 3 रिडिंग घेऊ शकता. सेम प्रोसेस जी आपण लेफ्ट गॅपमध्ये केलेली आहे तीच प्रोसेस आपण राईट गॅपमध्ये करतो. म्हणजे फक्त हे जे रेजिस्टन्स आहे, सेम एक्सपेरिमेंटल प्रोसेस, फक्त आता आपण रेजिस्टन्स बदलले. आता अननोन रेजिस्टन्स राईट गॅपमध्ये गेले आणि नॉन रेजिस्टन्स लेफ्ट गॅपमध्ये आले. म्हणजे ही इथून मोजलेली लेंथ, ही लेंथ झाली ह्याची LR, आणि ह्या अननोनची लेंथ आता ह्या इथून मोजायची, ती झाली LX. फक्त एवढा एकच चेंज होतो, आणि तुमच्या एक्सपेरिमेंटचे 2 किंवा 4 रिडिंग घेऊन तुम्ही अननोन रेजिस्टन्सची व्हॅल्यू फाइंड आउट करता. हा एक एक्सपेरिमेंट्स आहे. दुसरा ह्याच्याशीच रिलेटेड एक्सपेरिमेंट तो म्हणजे सिरीज कॉम्बिनेशन्स अँड पॅरलल कॉम्बिनेशन्स. म्हणजे तुम्हाला 2 रेजिस्टन्स दिले जातील, ते 2 रेजिस्टन्स तुम्हाला सिरीजमध्ये जॉईन करायच्यात फर्स्ट, आणि त्याच्यानंतर पॅरलल कॉम्बिनेशन्समध्ये. सेम प्रोसेसला आपल्याला त्याचेसुद्धा 2 रिडिंग्स घ्यायचे, एकदा लेफ्ट गॅपचे एकदा राईट गॅपचे, सिरीज कॉम्बिनेशनचं रिडिंग आणि सेम पॅरलल कॉम्बिनेशनचं रिडिंग. आणि आपल्याला एक्सपेरिमेंट्समध्ये थेरॉटिकल व्हॅल्यू अँड एक्सपेरिमेंटल व्हॅल्यू ही सारखे ते प्रूव्ह करून दाखवायचं. त्याच्यानंतर अजून एक एक्सपेरिमेंट ह्याच्यावरती, तो म्हणजे फाइंड द रेजिस्टिव्हिटी. या इथे एक वायर आहे की त्या वायरचा आपण रेजिस्टन्स म्हणून यूज केला, आणि ह्या वायरची आपल्याला रेजिस्टिव्हिटी फाइंड आउट करायची. या इथे वायरची लेंथ आणि त्याचा क्रॉस सेक्शनल एरिया हे दोन्हीसुद्धा आपल्याला काय दिलेले आहे. ह्याची रेजिस्टन्स फाइंड आउट केली की रेजिस्टन्सच्या फॉर्म्युल्यामध्ये आपण व्हॅल्यू पुट करू. रेजिस्टन्स इज इक्वल टू रेजिस्टिव्हिटी इंटू लेंथ ऑफ वायर डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया. म्हणजेच रेजिस्टिव्हिटी इज इक्वल टू रेजिस्टन्स इंटू एरिया डिवायडेड बाय लेंथ ऑफ वायर. या इथे आपण लेफ्ट गॅपमध्ये एक रेजिस्टन्सचं अननोन रेजिस्टन्सचं मटेरियल बसवलं आहे, की जी एक वायर वाउंड केलेली आहे नॉन कंडक्टिंग मटेरियलला, आणि त्याच्यापासून आपल्याला रेजिस्टन्स फाइंड आउट करायचं. सेम मेथडनी मी लेफ्ट साईडला टच करत, गॅलॅनोमीटर माझा फुल स्केल डिफ्लेक्ट होतो, इकडे टच करेल, पुन्हा गॅलॅनोमीटर माझा फुल स्केल डिफ्लेक्ट होतो, आणि तो फुल स्केल डिफ्लेक्शन झालेलं गॅलॅनोमीटरची व्हॅल्यू आता ह्या नॉन रेजिस्टन्समधून आपण डिफरंट व्हॅल्यू काढणार आहे, आणि त्या डिफरंट व्हॅल्यूला
आपल्याला अननोन रेजिस्टन्स फाइंड आउट करायचा. तो रेजिस्टन्स फाइंड आउट झाला की फॉर्म्युल्यामध्ये पुट केल्यानंतर आपल्याला रेजिस्टिव्हिटी भेटेल. म्हणजे आता इथे मी 30चा रेजिस्टन्स काढलेला, हा अननोन आहे. माझा पॉइंटर ह्या साईडला म्हणजे राईट साईडला जातो, म्हणजे मला या इकडे यावं लागेल. तर या इथे माझा पॉइंट्स येतो, म्हणजे LX हा 20 झाला आणि LR हा 80 झाला. म्हणजे माझं जे रिडिंग्स येते ते 20/80 येते. म्हणजे X इज इक्वल टू R, जो नॉन व्हॅल्यू आहे ती आहे 30 इंटू 20 डिवायडेड बाय 80. ह्या फॉर्म्युल्याचा यूज केला की मला व्हॅल्यू भेटेल ती ह्या अननोन रेजिस्टन्सची. ह्याचे मी 2 रिडिंग्स घेणार. आता मी व्हॅल्यू चेंज करतो. हा रेजिस्टन्स मी काय केला, कमी केला. म्हणजे 15 घेतला, आता तो रेजिस्टन्स कमी केला, म्हणजे ही लेंथ माझी काय झाली पाहिजे, कमी झाली पाहिजे. तर ती लेंथ इथे येते 35 अँड 65. म्हणजे आधी जी लेंथ माझी 20/80 होती ती लेंथ आता बदलून काय झाली 35/65. म्हणजे नॉन रेजिस्टन्सची व्हॅल्यू कमी केली तर त्याच्या प्रोपोर्शनल असलेला लेंथची व्हॅल्यूसुद्धा काय होते, कमीच होते. जर नॉन रेजिस्टन्सची व्हॅल्यू वाढवली तर त्याच्या प्रोपोर्शनल असलेली लेंथसुद्धा काय होत जाते, वाढत जाते. असं आपलं सिम्पल वेटसन ब्रिजचा एक्सपेरिमेंट आहे. ओके, एक्सपेरिमेंटमध्ये काय सजेशन असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा.